मैदानात पुन्हा एकदा महत्वपूर्ण सामन्याच्या दिशेने वळूया. पंचांकडनं इशारा आलाय, सामन्याला सुरुवात झाल्याचा. रितेश पहिल्या षटकाचा खेळ हाताळेल आणि समोर गुडेम क्रिकेट संघाची सलामीची जोडी. पहिल्या चेंडूवर ऑन साइडला ग्लान्स केला, फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर. पहिल्या प्रयत्नात चेंडूला बॅकअप देईल तेवढ्यात एक धाव या चेंडू मागे आणि एका धावेनिशी मैदानात आपलं खातं ओपन झालंय. बॅटिंग करणाऱ्या गुडेम क्रिकेट संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. यावेळी आता मात्र निर्धाव चेंडूची खेच समाप्त. एका बाजूने पांडुरंग मैदानात नॉन स्ट्राईकला तर दुसऱ्या बाजूने सलामीला. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. ओ मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक. एक धावफलकावर झालेली आहे आणि ती भिनीची जोडी आपण मैदानात पाहतोय. ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा चेंडू, फलद्रो मध्ये चेंडूला थांबवलाय. अजून एका निर्धाव चेंडूची खेच समाप्त. सत्यम आणि पांडुरंग ही जोडी आहे मैदानात ओपनिंग बॅटरच्या भूमिकेत गुडेम क्रिकेट संघासाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक आता मात्र परावर्तित झालाय. दोन धावांवर व्हाईट बॉल निश्चित परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतो 2 धावांवर. हो यावेळी बहुधा बॅटची लेमन कट, विकेटचा पतंग झालाय. गुडेम क्रिकेट संघाला पहिला आदरा बसलाय. सत्यम हा खेळाडू आता मात्र जेलबातून मैदानाच्या बाहेर. माऊली क्रिकेटर्स पेरनेम विपक्ष अलिया 11 वास्को द गामा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती केली जाते, आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे आपली टीम लाईन सबमिट करा आणि त्याचबरोबर टॉस साठी यायचं आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा ग्लान्स केला, एक मनगटी फटका, शॉटचा फिल्डर वेगाने चेंडूवर जाईल. एक धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि एका धावेनिशी मैदानात जवळजवळ पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि तब्बल 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. सामन्यात गुडेम क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी एकविरा क्रिकेटर्स म्हापसा क्रिकेट संघ मैदानात.
परशुराम परशुराम बॉलिंग मार्गवर दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल मैदानात. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र मैदानात व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. आणि पंचांकडे या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी केली जाते, रेफर केलं जातं व्हाईट बॉलला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आकुटाबाचा चेंडू टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने फिल्डर. एक दोन प्रयत्न झेलसाठी संधी होती, झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर एक धाव या चेंडू मागे मिळाली आहे. सिंगल निश्चित परावर्तित झालेला धावफलक आपण पुढे सरसावताना पाहतोय. मैदानात दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. परशुराम गोलंदाजी मार्गवर. मिड ऑफच्या दिशेने फटका. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक एक सुंदर फेकी, परंतु गोलंदाज फॉलोथ्रो मध्ये खराब कलेक्शन करतो. आता मात्र चेंडू हातातून निसटल्यानंतर या चेंडूवर मिळाली आहे एक धाव आणि धावफलक पुढे सरसावलाय. ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय 5 धावांवर एका विकेटच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी कॉल केला जातोय. माऊली क्रिकेटर्स पेरनेम विपक्ष अलिया 11 वास्को द गामा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टीम लाईनअप सबमिट करा. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने. दोन फिल्डरच्या गॅप मधनं फटका खेळलाय डीप कव्हरच्या रिजन मध्ये. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि धावफलक 9 धावांवर. फुलर लेनचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास. घोषित एरियामध्ये एक धाव घोषित स्वरूपाची आणि एका धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एका विकेटच्या मोबदल्यात 10 धावांवर. मैदानात सुरू आहे तो एक महत्वपूर्ण सामना आणि यानंतर लगेचचा जो सामना आहे माऊली क्रिकेटर्स पेरनेम विपक्ष अलिया 11 वास्को द गामा. वारंवार दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी कॉल केला जातोय. आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपली टीम लाईनअप सबमिट करायची आहे. मैदानामध्ये सुरू आहे ती इनिंग. समाप्त व्हायच्या अगोदर आपण टीम लाईनअप सबमिट करायची आहे आणि त्याचबरोबर टॉस साठी देखील उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजीमध्ये तिसरं षटक. मोहितीन गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय.
आणि जरूर विकेट किपर देखील बीट झाला होता. पंचांनी दोन्ही आज समांतर दर्शवलेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी धावफलक 11 धावांवर. लेग बायचा इशारा, अतिरिक्त एक धाव, पुन्हा एकदा धावफलकात आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 12 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. वास्को टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचलाय. वास्को संघाचा कर्णधार आता मात्र माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघाचा कॅप्टन आपल्या प्रतीक्षित आहे. ऑर्गनायझर कमिटी, चला पेरनेम टीमचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. यावेळी विकेट किपर झेलसाठी प्रयत्न करत होता, संधी धावबादसाठी. आता मात्र डायरेक्ट यष्टांचा वेध घेतलाय आणि फलंदाज पांडुरंग आता मात्र धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर. गडी बाद झालाय मैदानात तब्बल चौथा. दोन गडी बाद झालेत आणि धावफलकावर तब्बल 12 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने अक्षय आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूने अक्षय आणि सप्रेश ही जोडी आहे मैदानात. अकुटाबाचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय, कव्हरचा फिल्डर झेल खाली आणि आता मात्र झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक तब्बल 13 धावांवर. बॅटची टॉप एज, चेंडू थांबलाय, धावबादसाठी संधी, एक धाव वेगाने वेगाने पूर्ण केली आहे. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय आणि एका धावेनिशी परावर्तित झालेलं धावफलक आपण पाहतोय तब्बल 14 धावांवर. तिसरं षटक सुरू आहे मैदानात. एक महत्वपूर्ण लढत आणि गोलंदाजी मोहितीन गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका, विकेट किपर झेल खाली. अगदी साधा सोपा झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक 15 धावांवर. मैदानात तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 15 धावा. रब्बानी चौथ्या षटकाची सुरुवात करतो मैदानात आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीला एक सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाजाला धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. तिसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर झाल्यात 15 धावा.
पुन्हा एकदा माहुली क्रिकेटर्स पेड नेम टीमचा कॅप्टन आपल्यासाठी कॉल दिला जातोय, कारण वास्को संघाचा कॅप्टन इथे पोहोचलेला आहे, आपल्या प्रतीक्षेत आहे. आपल्याला विनंती आहे पेड नेम टीमचा कॅप्टन. ओव्हर पिच इंटू मिडॉनच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे. ओ थेट या स्टँडवर फेकी आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय पाठवलाय. बघूया काय असे निर्णय तिसऱ्या पंचांचा. थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरनं या स्टँडवर फेकी झाली. आउट. OUT फलंदाज धावबाद आणि धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. डायरेक्ट फेकी ज्यावेळी यष्टांवर झाली त्यावेळी फलंदाज बॅट ग्राउंडिंग करण्यापासून दूर राहिला आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर राहिला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 4 गडी बाद 15 धावा, चौथ्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावर. चंद्रास नवीन खेळाडू मैदानात नॉन स्ट्राईकच्या दिशेने. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. विकेट किपर झेल खाली. दॅट शुड बी टेकन. जवळजवळ 5व्या विकेटचा पतंग गुडेम क्रिकेटर्स संघासाठी निंबा संघ डगआउटच्या दिशेने. 15 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. एक सिंगल धाव मैदानात. सिंगल निशी धावफलक आता मात्र 16 धावांवर. चौथं षटक. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. 16 धावांवर धावफलक आपण मैदानात पाहतोय. 5 गडी बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये मैदानात. चंद्रास या ठिकाणी स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने विशू नॉन स्ट्राईकच्या दिशेने. आता मात्र चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. रब्बानी बॉलिंग मार्गवर. निर्धाव चेंडू निश्चित. चौथ्या षटकाची समाप्ती आणि धावफलकावर झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी. बघूया टार्गेट किती धावांचं ठेवलं जाईल. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवर शुभम सज्ज झालाय. अंतरिम षटकातील पहिला चेंडू. आता मात्र निर्धाव काउंटिंग होतोय. आखुटाबाचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर झेल खाली आणि झेलात रूपांतर.
नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने बाबलो मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. वास्को टीमचा कॅप्टन. चला वास्को टीमचा कॅप्टन आपण मैदाना कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचं आहे. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला पेरनेम टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. एक चोरटी धाव मैदानात. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा 17 धावांवर अंतिम षटकातील अंतिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. हो पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र खराब कलेक्शन. एक धाव शेवटच्या क्षणी पूर्ण झाली आहे. 18 धावांवर धावफलक. आता मात्र इनिंग दरम्यान अंतरिम 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. 18 धावांवर धावफलक 6 विकेटच्या मोबदल्यात. ओव्हर चेंडू कव्हरच्या दिशेने फटका. आता मात्र झेलात रूपांतर. 7व्या विकेटचा पतंग आणि नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल. त्यानंतर धावून पूर्ण केलेली एक धाव. एकूणच या 2 धावा चेंडूवरती आणि दुहेरी धावेनिशी 20 धावांवर धावफलक. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू. आता मात्र फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूसाठी चंद्रा स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. 20 धावांवर धावफलक स्थिरावलाय. 6 गडी बाद 20 धावा इनिंग दरम्यान. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी. लास्ट बॉल टू गो. 20 धावांवर धावफलक. निर्धाव चेंडू निश्चित. आता मात्र इनिंगचा खेळ संपलाय. 6 गडी बाद 20 धावांवर धावफलक. 21 धावांचं टार्गेट. आणि बघूया सामन्यात कुठला संघ बाजी मारेल. 30 चेंडू मध्ये करायच्या 21 धावा. दोन्ही टीमने लगेचच आपण पुढच्या सामन्यासाठी चेंडू देखील सिलेक्ट करून द्यायचे आहेत. पेनेम संघ आणि दुसऱ्या बाजूने वास्को. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती. बॉल सिलेक्ट करायचे आपण. टॉस झालेली आहे. टॉसचा रिझल्ट बघूया काय असेल. वास्को टॉस विन झालाय आणि त्याचबरोबर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाची सजावट करायची आहे. चला सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.
बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय गुडेम क्रिकेटर्स संघासाठी. सामन्यात टार्गेट आहे ते 21 धावांचं टार्गेट. आणि टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मोहिदीन आणि रब्बानी सलामीची बेरीची जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिल्या चेंडूवर मैदानात 4 धावांनिशी मोहिदीनने खातं ओपन केलंय. 4 धावांनिशी वैयक्तिक आणि टीमच्या धावसंख्येचं खातं ओपन केलंय. 21 धावा करायच्या 5 षटकात आणि समोर पहिल्या 2 षटकात सामना फिनिश करण्याचा प्रयत्न मैदानात असेल. एकविरा क्रिकेटर्स म्हापसा क्रिकेट संघ मैदानात. मोहिदीन आणि रब्बानी सलामीचे खेळाडू. हो, यावेळी फटका फसलाय. शॉटला फिल्डर नाहीये. खाली क्षेत्रात चेंडू विसावलाय आणि जोवर स्वतः गोलंदाज चेंडूला बॅकअप देईल. 1 धाव आणि परावर्तित झालेला धावफलक हा तब्बल 5 धावांवर. सत्यम गोलंदाजी मार्कवर. ओ, यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पॉवर प्लेचं षटक मैदानात प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावर बिनबाद 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी उरलाय आणि धावफलकावर 5 धावा. ओ, सुंदर फटका. चेंडूचा प्रवास घोषित एरियात. 1च धाव. 2 धावा चेंडूवर मिळाल्यात. 2 धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय आणि 2 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 7 धावांवर. अजूनही विजयासाठी 14 धावा करायच्या आहेत आणि धावफलकावर झाल्यात 7 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला चेंडू. 1 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन. चौकार निघालाय. 11 धावांवर धावफलक. षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर 11 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील धावफलकावर बिनबाद. 11 असा धावफलक. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि बिनबाद 11 धावांवर धावफलक. आता मात्र 4 षटकात फक्त 10 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चला पुढच्या सामन्यात दोन्ही संघ सज्ज राहा. माऊली क्रिकेटर्स पेरनेम विपक्ष अलिया 11 वास्को द गामा. सामन्यात वास्को क्रिकेट संघाने टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूने पेरनेम संघाला बॅटिंगसाठी दिलेलं आमंत्रण. मैदानात सामना सुरू होण्या अगोदर आपण डगआउटचा ताबा घेणं अनिवार्य. त्याचबरोबर आपला 12वा खेळाडू जो कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं अनिवार्य. आणि प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक रिव्ह्यू मिळेल आणि त्या रिव्ह्यूचा वापर आपण व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर बिमर साठी करू शकता. विष्णू बॉलिंग मार्कवर. बॅकफुट जाऊन बॅकफुट पंच केला. शॉर्ट कव्हरचा फिल्डर एक हाती चेंडूला गॅदर करत वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न, परंतु दुसरा प्रयत्न चेंडूला दिलेला बॅकअप आणि या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव. धावफलकावर तब्बल 12 धावा. बिनबाद 12 धावा. अजूनही विजयासाठी 9 धावा करायच्या आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. पुन्हा एकदा डीप वरनं क्षेत्ररक्षक चंद्रास बहुधा चेंडूची फेकी करेल. एक सिंगल धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि या सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय 13 धावांवर. सामन्यात खूप कमी धावा झाल्यात आणि त्या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात म्हापसा क्रिकेट संघाची ही आघाडीची विनीची जोडी मोहिदीन आणि दुसऱ्या बाजूने रब्बानी मैदानात.
पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न, आता मात्र निर्धाव चेंडूची खेच समाप्त होत आहे. धावफलक स्थिरावलाय 13 धावांवर. अजूनही 8 धावा करायच्या आहेत विजयासाठी. आणि समोर गोलंदाजीत विष्णू गोलंदाजी मार्कवर. यावेळी टॅप केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. एक सुंदर फटका. वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन झालंय. चौकार आणि चौकाराने धावफलक 17 धावांवर. विजयासाठी आता मात्र 4 धावा दूर आहे एकविरा क्रिकेटर्स म्हापसा क्रिकेट संघ. फक्त 4 धावा दूर आहे विजयासाठी या सामन्यात. ओ यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टॅप केलाय आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने चौकार आणि अशा रीतीने सामना फिनिश केलाय. बॅक टू बॅक 2 चौकार टोलवत सामना संपलाय आणि या सामन्यात मारतो तो बाजी. एकविरा क्रिकेटर्स म्हापसा क्रिकेट संघ या सामन्यात बाजी मारतोय. आणि बघूया कोण असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.